नागपूर शालार्थ घोटाळा, 632 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात. डॉक्टर महेश पालकर यांचा खळबळजनक अहवाल सादर. नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात शालार्थ वेतन प्रणालीचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात तब्बल 632 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत गंभीर अनियमितता आढळून आली असून त्यांच्या नोकऱ्या आता धोक्यात आल्या आहेत. काय आहे अहवालातील निष्कर्ष? डॉक्टर पालकर समितीने जानेवारी 2019 ते मार्च 2025 या कालावधीतील शालार्थ आयडी प्रकरणांची सखोल चौकशी केली. यात प्राथमिक शिक्षण विभागातील 1056 प्रकरणांपैकी केवळ 101 प्रकरणे योग्य आढळली, तर 632 प्रकरणांमध्ये वैयक्तिक मान्यता, शालार्थ आदेश किंवा नियुक्तीशी संबंधित कोणतेही मूळ अभिलेख रेकॉर्ड उपलब्ध नाहीत. रेकॉर्ड नसतानाही या कर्मचाऱ्यांची नावे ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करून त्यांचे वेतन सुरू करण्यात आले होते. घोटाळ्याची कार्यपद्धती अहवालात नमूद केल्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कोणतेही आदेश नसताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी DDO 1 नवीन नावे वेतन देयकात समाविष्ट केली. त्यानंतर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांनी DDO 2 सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय हे शालार्थ ड्राफ्ट मंजूर केले, ज्यामुळे सरकारी निधीचा बेकायदेशीरपणे वापर झाला. कोणावर होणार कारवाई? या महाघोटाळ्यामुळे नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षण प्रशासनातील मोठी साखळी उघड झाली आहे. डॉक्टर पालकर यांनी या प्रकरणी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, वेतन पथक अधीक्षक आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईची शिफारस केली आहे. नोकऱ्यांवर टांगती तलवार. ज्या 632 प्रकरणांमध्ये मूळ दस्तऐवज उपलब्ध नाहीत अशा सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवून त्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून आता शासन यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.